मित्रांनो, आज मी तुम्हाला जिम क्विक यांचे पुस्तक लिमिटलेसमधून 10 अशा गोष्टी सांगणार आहे, ज्या तुमच्या मेंदूला एक पॉवरफुल मेंदू बनवतील. या गोष्टी महत्त्वाच्या यासाठी होतात कारण की जिम क्विक हे मेमरी आणि स्पीड रीडिंगचे एक्सपर्ट आहेत. ते असे म्हणतात की ते स्पेशल नाही आहेत. त्यांच्यामध्ये या सुपर पॉवर नैसर्गिकरित्या नाही आल्या. त्यांनी या गोष्टी शिकल्या आणि या कोणीही शिकू शकतं, मग भले त्यांचे वय कितीही असो किंवा कितीही त्यांचे शिक्षण असो. ज्या पण गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत, तर कोणीही व्यक्ती त्याला हे सांगून नाही नाकारू शकत की या गोष्टींमुळे मेंदू पॉवरफुल नाही बनत. त्यांनी ज्या पण गोष्टी सांगितल्या आहेत त्या सर्व वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत. तर या व्हिडिओला बघितल्यानंतर तुम्ही स्वतःला नंबर देऊ शकता 1 ते 10च्या पटीत. या 10 गोष्टीतील तुम्ही किती गोष्टी फॉलो करता. लेखक बोलतात की प्रत्येक व्यक्तीला वाटते की त्याला एखादी जादूची गोळी मिळावी, जिला खाऊन त्याचा मेंदू पॉवरफुल आणि वेगवान बनावा. तर कोणतीही जादूची गोळी नसते, पण एक जादूची प्रोसेस नक्कीच असते, पद्धत नक्कीच असते, आणि या सर्व 10 गोष्टी त्या प्रोसेसमध्ये समाविष्ट आहेत. तर चला सुरुवात करूया. नंबर 1 आहे गुड ब्रेन डाएट. जे तुम्ही खातात तेच तुम्ही बनतात. ही गोष्ट खरंच बरोबर आहे, खास करून तुमच्या मेंदूसाठी. लेखक 10 न्यूरो प्रोटेक्टिव्ह फूड सांगतात. यांची कोणतीच पर्टिक्युलर ऑर्डर नाही आहे. नंबर 1 आहे अंडी. यामध्ये मेमरी वाढविणारा कोलायन असतो, ओमेगा 3 आणि अन्य काही प्रकारचे व्हिटॅमिन असतात. हे आपल्या ब्रेनसाठी चांगले असतात. नंबर 2 ब्लूबेरी. लेखक याला ब्रेन बेरी बोलतात. ही ब्रेन एजिंग कंडिशन कमी करते. नंबर 3 आहे ब्रोकोली. ही व्हिटॅमिन के आणि फायबरचा उत्तम स्रोत आहे आणि यामुळे ब्रेन पॉवर वाढते. नंबर 4 आहे अवोकॅडो. यामध्ये मोनोसॅच्युरेटेड फॅट असतो, ज्यामुळे ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होतो, जे तुमच्या मेंदूसाठी खूप चांगलं आहे. नंबर 5 आहे कोकोनट ऑइल. यामध्ये मीडियम चेन फॅट असतो, जो आपल्या बॉडीमध्ये फॅट बर्निंग प्रोसेस वाढवतो, ज्यामुळे आपल्या मेंदूवर याचा चांगला प्रभाव पडतो. नंबर 6 हिरव्या पालेभाज्या. कोणतीही हिरवी पालेभाजी जशी पालक, मेथी, शेपू या व्हिटॅमिन ई आणि फॉलिक ॲसिडचे उत्तम स्रोत असतात. या दोन्ही गोष्टींमुळे मेंदूची वाढ होते. नंबर 7 सॅल्मन फिश. खोल पाण्यात राहणारा सॅल्मन मासा. यामध्ये आवश्यक फॅटी ॲसिड असतात, ओमेगा 3 आणि DHA पण चांगल्या प्रमाणात असतो. नंबर 8 आहे हळद. हळद ही अँटीऑक्सिडंटचे प्रमाण वाढवते, आपली इम्युन सिस्टीम आरोग्यदायी ठेवते, मेंदूमध्ये ऑक्सिजन लेवल पण मेंटेन ठेवते, ज्यामुळे आपली तत्परता वाढते. नंबर 9 आहे अक्रोड. अक्रोडमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. व्हिटॅमिन ई जास्त प्रमाणात असते, जे न्यूरॉन प्रोटेक्ट करते. झिंक आणि मॅग्नेशियम असते, ज्यामुळे तुमचा मूड चांगला बनून राहतो आणि चांगला मूड तुमच्या मेंदूसाठी चांगला असतो. नंबर 10 आहे डार्क चॉकलेट. यामुळे फोकस वाढतो, यामुळे शरीरात एंडॉर्फिन रिलीज होतो आणि हे सुद्धा आपला मूड चांगला करतो. तर ब्रेनला सुपर ब्रेन बनवणारी दुसरी गोष्ट आहे किलिंग अँट्स. अँट्स म्हणजे ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स. तुम्ही स्वतःसोबत कसे बोलता, निगेटिव्ह बोलता की पॉझिटिव्ह बोलता. जर तुम्ही सारखे तक्रार करत असाल, तर यामुळे तुमच्या मेंदूची रिवायरिंग होते आणि तुमचे मन अजून तक्रार करण्याचे होते. फक्त तक्रारच नाही, तर तुम्ही स्वतःला बोलत असाल की तुम्ही एक ठराविक काम नाही करू शकत, तर तुमच्या मेंदूत अशाच प्रकारची वायरिंग होऊन जाते आणि तुम्ही प्रत्येक वेळी त्या कामाला घाबरता. असे बोलतात की एक डरपोक, घाबरट व्यक्ती त्याच्या मेंदूमध्ये, त्याच्या मनात 1000 वेळा मरतो, पण एक धाडसी व्यक्ती त्याच्या आयुष्यात फक्त एकदाच मरतो. तुम्ही एका भीतीची कल्पना करून ठेवली आहे आणि आपला मेंदू कल्पना आणि सत्य यातील फरक नाही ओळखू शकत. जर तुमच्या डोक्यावर ब्रेन सेन्सिंग डिव्हाइस लावले, तर हे डिव्हाइस तुमच्या मेंदूतील भीतीचा भाग तेव्हा दाखवेल जेव्हा एक असली कुत्रा तुमच्या मागे लागलेला असेल, आणि तेव्हाही दाखवेल जेव्हा तुम्ही कल्पना करत असाल की तुमच्या मागे एक कुत्रा लागलेला आहे. आपला मेंदू कल्पना आणि सत्य यामध्ये फरक नाही करू शकत. तर तुमची कल्पनाशक्ती ही खूप पॉवरफुल हत्यार आहे. कधीही ही कल्पना करू नका की तुम्ही कोणते काम नाही करू शकत. तुमच्या कल्पनाशक्तीला नेहमी पॉझिटिव्ह ठेवा. नंबर 3 आहे एक्सरसाइज. जेव्हा गोष्ट येते एक्सरसाइजची, तेव्हा ही एकदम क्लिअर आहे आणि वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध आहे की अशी कोणतीच गोष्ट जी तुमच्या हृदयासाठी चांगली आहे, ती तुमच्या मेंदूसाठी सुद्धा चांगलीच असते. एक्सरसाइज हा एक खूप चांगला मार्ग आहे तुमच्या मेंदूला ऑक्सिजन देण्याचा आणि रक्तप्रवाह वाढवण्याचा. जे लोक नियमित एक्सरसाइज करतात ते फोकस टेस्ट आणि मेमरी टेस्ट यामध्ये चांगला परफॉर्म करतात. नंबर 4 आहे ब्रेन न्यूट्रिएंट्स. जर तुम्हाला व्हिटॅमिन बीची कमतरता आहे, जर तुम्हाला DHAची कमतरता आहे,
तर यामुळे तुमच्या ब्रेन फंक्शनवर प्रभाव पडतो. इथे लेखक हे बोलतात की तुम्ही डॉक्टरजवळ जायला हवे आणि स्वतःला तपासायला पाहिजे. तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की तुमच्या शरीरात कोणत्या गोष्टीची कमतरता आहे. हीच गोष्ट ते गुड ब्रेन डाएटसाठी पण बोलतात. पहिले तुम्ही हे जाणून घेतले पाहिजे की तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी संवेदनशील आहात. त्या हिशोबाने तुम्ही डाएट फॉलो केले पाहिजे. नंबर 5 आहे पॉझिटिव्ह पीअर ग्रुप. आपल्याला माहिती आहे की आपण ज्या लोकांसोबत आपला जास्तीत जास्त वेळ घालवतो आपणसुद्धा तसेच बनून जातो. याचेसुद्धा एक वैज्ञानिक कारण आहे. आपल्या नर्वस सिस्टीममध्ये मिरर न्यूरॉन्स असतात. जेव्हा तुम्ही एखादा खेळ किंवा मूव्ही बघत असता तेव्हा तुम्हीसुद्धा तसेच फील करू लागता जसे त्या खेळाचा खेळाडू किंवा त्या मूव्हीमधील कॅरेक्टर फील करू लागतो. आपले मिरर न्यूरॉन नेहमी इतरांची नक्कल करत असतात. तर ज्यांच्यासोबत तुम्ही वेळ घालवत असतात त्यांच्याप्रमाणेच तुम्ही यासाठी बनतात कारण की तुम्ही त्यांच्या सवयी, त्यांचे वागणे आणि त्यांची विचार करण्याची पद्धतसुद्धा कॉपी करू लागतात. यामुळेच बोलतात की आपण त्या लोकांचे ॲव्हरेज असतो ज्यांच्यासोबत आपण वेळ घालवतो. जर तुम्ही 9 भिकारी लोकांसोबत तुमचा वेळ घालवणार तर 10वा भिकारी तुम्हीच असणार. त्यामुळे तुमचे सोशल नेटवर्क पण तपासा आणि बघा की तुम्ही कोणत्या लोकांसोबत वेळ घालवणे पसंत करता. नंबर 6 आहे क्लीन एन्व्हायरमेंट. क्लीन एन्व्हायरमेंट आपल्या मेंदूसाठी चांगली असते. जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवता तेव्हा तुमच्या विचारांमध्ये सुद्धा बदल होतो. क्लीन एन्व्हायरमेंटचा अर्थ फक्त तुमचा रूम किंवा तुमचा टेबल स्वच्छ करणेच नाही. याचा अर्थ असतो स्वच्छ पाणी आणि स्वच्छ हवासुद्धा. घाणेरडे पाणी आणि वायू प्रदूषण आपल्या मेंदूसाठी अजिबात चांगले नाही. नंबर 7 आहे स्लीप. चांगली झोप घेतल्याने आपल्या मेंदूला खूप जास्त फायदा देणाऱ्या 3 गोष्टी होतात. नंबर 1, चांगल्या झोपेमुळे आपली शॉर्ट टर्म मेमरी लाँग टर्म मेमरीसोबत एकत्रित होते. सोप्या भाषेत सांगितले तर बहुतेक वेळा असे होते की आपण एखादी गोष्ट 5 मिनिटापूर्वी कुठे ठेवली आहे हे विसरून जातो. 5 मिनिटानंतर लगेचच विसरून जातो. चांगली झोप घेतल्यानंतर ही प्रॉब्लेम आपली कमी होऊ शकते. नंबर 2, यामुळे आपल्या मेंदूतील जमा प्लाक कमी होतो. कित्येक मेंदूच्या आजारांचा धोका कमी होतो. नंबर 3, स्वप्न. स्वप्न बघणे खूप गरजेचे आहे. तुम्हाला हे माहिती नाही आहे की कित्येक शोध आणि संशोधन हे स्वप्नांमध्येच लागलेले आहेत. याच पुस्तकांमधून मी फक्त स्वप्नांच्या भागांवर एक पूर्ण व्हिडिओ बनवली आहे जिची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिला तुम्ही नक्कीच बघितले पाहिजे. शिलाई मशीनचा शोध स्वप्नातच लागला होता. पिरियडिक टेबल स्वप्नातच शोधला गेला होता. तर स्वप्न खूप महत्त्वाचे आहेत. नंबर 8 आहे ब्रेन प्रोटेक्शन. तुम्ही तुमच्या मेंदूचे रक्षण करत आहात. इथे गाडी चालवताना हेल्मेट वापरण्याची गोष्ट नाही चालू. हेल्मेट तर वापरलेच पाहिजे. लेखक बोलतात की इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आपल्या मेंदूंवर प्रादुर्भाव करत आहेत. आपला मेंदू आपल्या स्मार्टफोनमधून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हँडल करण्यासाठी नाही बनलेला. कित्येक लोक त्यांचा स्मार्टफोन त्यांच्या उशाखाली घेऊन झोपतात. हे आपल्या मेंदूसाठी खूप नुकसानीचे आहे. नंबर 9 आहे न्यू लर्निंग्स. न्यूरोजेनेसिसचा अर्थ असतो की तुम्ही तुमच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत नवीन ब्रेन सेल्स तयार करू शकता. न्यूरोप्लास्टिसिटीचा अर्थ असतो की तुमचा ब्रेन नवीन कनेक्शन बनवू शकतो. महान वैज्ञानिक अल्बर्ट आइन्स्टाईन यांचा मेंदू हा एक नॉर्मल ब्रेनप्रमाणेच होता. पण त्यांच्या मेंदूचे पार्ट हे हायली कनेक्टेड होते कारण की ते ब्रेन थॉट्स एक्सपेरिमेंट करत होते. जेव्हा पण तुमच्या डोक्यात नवीन विचार येतो तेव्हा एक नवीन कनेक्शन बनते. तर न्यूरोजेनेसिस आणि न्यूरोप्लास्टिसिटीला इम्प्रूव्ह करण्यासाठी 2 मार्ग आहेत, नॉवेल्टी आणि न्यूट्रिशन. जसे की तुम्हाला तुमच्या मसल इम्प्रूव्ह करण्यासाठी काहीतरी नवीन करावे लागते. म्हणजे जर तुम्ही एक्सरसाइज नाही करत तर तुमच्या मसलसाठी एक्सरसाइज नॉवेल्टी आहे. एक्सरसाइजसोबत तुम्ही न्यूट्रिशन पण घेतात ज्यामुळे तुमचे मसल वाढतात. अगदी याचप्रमाणे तुमच्या मेंदूच्या मसल पण वाढतात. पण जेव्हा लोक हा विचार करतात की आम्हाला सगळं काही माहीत आहे, काही नवीन शिकण्याची गरजच नाही आहे, तुम्ही शिकणे सोडून देतात, तेव्हा मेंदूमध्ये नवीन कनेक्शन बनणे पण बंद होऊन जाते. शेवटी नंबर 10 आहे स्ट्रेस मॅनेजमेंट. हे अदृश्य असल्यामुळे याबद्दल कोणी जास्त बोलत नाही आणि कोणाला बोलायची इच्छा पण नसते. तुम्हालाही हे तोपर्यंत माहीत नाही होत की तुम्ही किती तणावात आहात जोपर्यंत तुम्ही एखादी मोठी सुट्टी नाही घेत. जसे की एका माशाला माहीत नसते की तो पाण्यात आहे म्हणून सुरक्षित आहे, कारण की पाणी त्याच्या आजूबाजूला नेहमी असते. आपण खूप साऱ्या इन्व्हायरमेंटल स्ट्रेस पोल्युटंटमध्ये राहत आहोत. आपल्याला इन्व्हायरमेंट स्ट्रेस आहे, कामाचा तणाव आहे, भावनिक तणाव आहे, फायनान्शियल तणाव आहे. हा तणाव आपल्याला दिसत नसतो, पण यामुळे तुमच्या अभ्यासात मन नाही लागत.
तणावामुळे तुम्ही चांगले प्रेझेंटेशन नाही देऊ शकत. स्ट्रेस मॅनेज करण्यासाठी स्ट्रेस रिलॅक्सिंग टेक्निक्स आहेत, तुम्ही त्या करू शकता. आणि सर्वात खास गोष्ट ही आहे की तुम्हाला हे मान्य करावे लागेल की काही घटना आपल्या आयुष्यात अशा असतात ज्यांना तुम्ही कंट्रोल नाही करू शकत. त्यामुळे त्यांचा विचार करून तुम्ही स्ट्रेस नाही घ्यायचा आहे. याशिवाय ज्या गोष्टी पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितल्या आहेत त्या सर्व स्ट्रेस कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. तर मित्रांनो, व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. नमस्कार.